मुंबईच्या आझाद मैदानात भर पावसात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। राज्यातील सुमारे 500 बांधकाम कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतला। 13 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेले कामगार विरोधी 3 शासन निर्णय रद्द करावेत, बंद असलेली ऑनलाईन वेबसाईट तातडीनं सुरू करावी आणि गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित असलेले 33 लाखांहून अधिक अर्ज तातडीनं निकाली काढावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। शिष्टमंडळाची भेट झाली का? कोणी भेटलं? आम्ही महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या वतीने सकाळपासून धरणे आंदोलन चालू केलेले होते। सध्या महाराष्ट्रामध्ये 33 लाख अर्ज प्रलंबित आहेत असं त्यांच्या वेबसाईटवर माहिती आहे। ते सगळे अर्ज मंजूर करा असं आमचं म्हणणं आहे। 13 जुलैला त्यांनी पूर्वीच्या कायद्यातल्या तरतुदी सगळ्या रद्द केलेल्या आहेत आणि नवीन योजना चालू केलेल्या आहेत। तर ते 3 JR आहेत ते सदोष आहेत, रद्द करा अशी आमची दुसरी मागणी आहे। आणि या संदर्भामध्ये त्यांच्याशी आमची चर्चा झाली। दीपक पोकळे म्हणून जे उपसचिव आहेत त्यांच्याशी चर्चा झाली। त्यांचं असं म्हणणं आहे की हे पूर्वीचे जे अर्ज आहेत ते त्याचा निकाल लावला पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं। आणि जरी नवीन कायदा आलेला असला तरी ते अर्ज काय आम्ही सगळे नामंजूर करणार नाही। त्या मेरिटप्रमाणे संधी दिली जाईल आणि त्याचे लाभ दिले जातील असं त्यांनी सांगितलं। त्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं की लोकसेवा हमी कायदा लागू झाला असल्यामुळे 3 महिन्यामध्ये तुम्ही अर्ज निकाली काढले पाहिजेत, तर ते निघालेले नाहीत। त्याच्याबद्दल ते आमचा प्रयत्न चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सध्या नवीन प्रसूती रजा त्यांनी सुरू केलेली आहे 25,000 रुपये। तर त्याच्याबद्दल पूर्वी अशी तरतूद होती की नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तर त्याची पत्नी जर गरोदर असेल तर तिच्या प्रसूतीचे लाभ दिले जायचे। आता त्याने असं केलेलं आहे की ती स्त्री महिला ही नोंदणीकृत कामगार पाहिजे तर लाभ मिळतील। तर यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। इलाई शेखनी सांगितलेलं आहे। आम्ही 4 जण गेलो होतो, साताऱ्याचे गायकवाड, लातूरचे इलाई शेख, मी आणि उस्मानबाई शेख। तर त्यांचं हे जे म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या आधारावर हे लाभ दिले जातात, आधार कार्ड, तर आधार कार्डाची जी अचूकता आहे आणि आधार कार्डामध्ये ते चूक आहे का बरोबर आहे आधार कार्ड हे समजण्यासाठीचं जे ID आहे ते महाराष्ट्र सरकारला भारत सरकारकडून 8 दिवसामध्ये मिळणार आहे। ते जेवढं क्लिअर होईल तेवढे अर्ज मंजुरीचा प्रकार जो आहे तो लवकर गतिमान होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आत्ता आम्ही असं ठरवलेलं आहे की सर्व संघटना प्रतिनिधींनी 8 सप्टेंबरला आम्ही एक राज्यव्यापी पुण्यामध्ये मेळावा घेणार आहोत आणि हे जे 13 जुलैला सदोष JR काढलेले आहेत त्याला आम्ही उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज देणार आहोत, त्याच्या विरोधी केस घालणार आहोत। ते सदोष आहेत आणि आमची अशी मागणी आहे की पूर्वी जे सर्व योजना होत्या त्या महाराष्ट्र सरकारने पूर्ववत सगळ्या सुरू झाल्या पाहिजेत। ही मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर आंदोलनाने न्यायालयाच्या मार्गानं आम्ही हे आमचा जो आंदोलनाचा भाग आहे तो आम्ही सुरू ठेवणार आहोत। धन्यवाद। लक्षवेधी आंदोलन ते सकारात्मक झाले तर आंदोलन स्थगित करताय तुम्ही? हां, आम्ही आता आंदोलन स्थगित करतोय कारण जे काही या मागण्यांच्या प्रक्रिया ज्या आहेत, मुख्यतः यांनी सामाजिक सुरक्षा संहिता जो आहे तो कायदा येऊ घातलेला आहे, त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये कुणीच काही करू शकत नाही। पण आम्ही त्याच्याबद्दल उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि त्या मार्गाने जाणार आहोत।